नमस्कार, मी आपल्या सर्वांचाच मित्र अक्षय ताटे. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण बघतोय मागच्या 8 दिवसापासनं एक नियोजन चालू आहे. भाजपच्या प्रत्येक ठिकाणी बैठका चालू आहे. त्या बैठकामागचं गणित काय आहे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये 14 ऑगस्टला आपले तिरंगा रॅलीचंही नियोजन चालू आहे. ते तिरंगा रॅली कशाबद्दल आहे, त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे आणि रॅलीचा उद्देश काय आहे? दीपकेलचंही आंदोलन सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. त्या दीपकेला काउंटर करण्यासाठी ही रॅली आहे का? असेही अनेक प्रश्न आहेत. नेमकं याचं सत्य काय आहे तेच आज आपण जाणून घेणार आहोत. आजच्या आपल्या या पॉडकास्टमध्ये आपल्यासोबत आहेत माजी आमदार संजयजी केनेकर सर आणि त्यांच्याकडनंच हे जाणून घेणार आहोत, कारण की त्या पूर्ण नियोजनाचे सहप्रमुख सुद्धा सर आहेत आणि त्यांच्याकडनं की या तिरंगा रॅलीचा उद्देश काय आहे आणि सध्या जे काही वातावरण चालू आहे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या या पॉडकास्टमध्ये. नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम हे जे काही नियोजन चालू आहे त्या नियोजनाबद्दल काय सांगाल? खरं तर जी 14 ऑगस्टची मराठवाड्यामधली छत्रपती संभाजीनगरच्या भूमीची तिरंगा रॅली निघते, ती तिरंगा रॅली या राज्याचे कणखर आणि सक्षम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात तसेच रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनात ही रॅलीचं आयोजन आहे. 1,00,000 सर्व नागरिक या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे आणि समाजातला प्रत्येक घटक, मग तो अनुसूचित जाती असो, जमाती असो, भटके विमुक्त असो किंवा OBC असो, मराठा असो, ओपन असो, सर्व जाती धर्म, मग तो मुस्लिम असो, बौद्ध असो, सर्व जाती धर्मांना मिळून या रॅलीचं आयोजन केलेलं आहे. म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकाला, प्रत्येक वर्गाला या रॅलीचा सहभागीसाठी निमंत्रित केलं गेलेलं आहे आणि निश्चितपणे 1,00,000पेक्षा जास्त नागरिक या रॅलीमध्ये सहभागी होऊन या देशाच्या अखंडतेचा, या देशाच्या एकात्मतेचा, या देशाच्या सामाजिक समरसतेचा आणि या देशावर जे हिंदू संस्कृतीवर घाला घालणाऱ्या लोकांचा परतावा करण्यासाठी खऱ्या अर्थाने या रॅलीचं आयोजन आहे. निश्चितच, म्हणजे पूर्ण राष्ट्र एक दिसलं पाहिजे आणि सर्व एकजूट झालं पाहिजे, हाच एक उद्देश त्यामागे. खरंच आहे. या काळात ज्या राष्ट्रविरोधी शक्ती आपल्या डोक्यावर वर काढत आहे, वामपंथी आपल्या डोक्यावर वर काढत आहे, खरं तर देशाच्या अखंडतेला, एकात्मतेला सातत्यानं धोका पोहोचवण्याचं काम करत आहे आणि ज्या पद्धतीने हिंदू संस्कृतीवर घाला घालण्याचं जे चालू आहे आणि तेही खरं तर ही सगळी डोकं ठेचण्यासाठी हे रॅलीचं आयोजन आहे. म्हणजे एकीकडे देशभरात आपण बघतोय कॉक्रोच जनता पार्टीचं जे काही अभिजित दिपकेंचं आंदोलन आहे, त्यातनं जे काही घडलं त्यालाच हे उत्तर दिलं जाईल असं म्हटलं जाईल का? कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन हे एकच नाही, तर अशा अनेक शक्ती आहे ज्या या देशाच्या अखंडतेसाठी आणि सामाजिक समरसता मोडण्यासाठी आणि एकात्मता तोडण्यासाठी आणि हिंदू संस्कृतीवर घाला घालण्यासाठी वर आलेले आहेत आणि त्यांना एकतर या रॅलीतून तोंडात मारण्याचं उत्तर देणार आहे. इतकी भव्य रॅली, अखंडतेची रॅली, एकात्मतेची रॅली माननीय या राज्याचे मुख्यमंत्री, कणखर सक्षम मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही करत आहे आणि राष्ट्र या रॅलीकडे बघणार आहे की महाराष्ट्राने मराठवाड्यातून काढलेली ही अभूतपूर्व रॅली राहणार आहे. हे जे नियोजन पण जोरदार चालू आहे, नियोजन सध्या कसं चालू आहे? खरं तर या रॅलीचं 2 विभागात नियोजन आहे. एक रॅलीची व्यवस्था आणि दुसरं रॅलीची खऱ्या अर्थानं लोक एकत्र करण्याची भूमिका. ओके. आणि यामधून समाजातल्या विविध घटकांमध्ये जाऊन बैठका घेणे, समाजातल्या वेगवेगळ्या वर्गामध्ये जाऊन बैठका घेणे आणि त्यांना खऱ्या अर्थानं या एकात्मतेच्या, अखंडतेच्या तिरंगा रॅलीमध्ये सामील करण्याचं एक आव्हान घेऊन प्रत्येक ठिकाणी बैठका चालू आहे. पहिले ही रॅली 12 ऑगस्टला होणार होती, परंतु त्या निमित्ताने उपवर्गीकरणाचंही एक आंदोलन होतं, त्यामुळे पोस्टपोन करण्यात आली का? असं काही नाही आहे. ही रॅली खऱ्या अर्थानं 14 ऑगस्टचा आणि 12 ऑगस्ट या दोन्ही तारखा होत्या. त्यापैकी 14 ऑगस्ट तारीख ठरवण्यात आली, कारण दुसऱ्याच दिवशी 15 ऑगस्ट सण आहे आणि त्यामुळे 14 ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली आणि एक त्याचा चांगला मेसेज महाराष्ट्राचा राष्ट्राला देण्यासाठी ही रॅली आहे. नाही, 14 ऑगस्टला पाकिस्तान स्वतंत्र दिन आहे, त्यानिमित्ताने असेल का? तुम्हाला एक सांगतो, खरं तर ही 14 ऑगस्टला जी रॅली काढण्यात आली, ही जी देशाला
अराजकता पसरवण्याचं काम करतात, देशाच्या अखंडतेला धोका निर्माण करण्याचं काम करतात, देशाच्या एकात्मतेला तोडण्याची भाषा करतात, त्यांना ठेचण्याकरता ही 14 ऑगस्टला ठेवलेली रॅली आहे. आता सध्या आजचा हा विषय शिंदे सेनेच्या चिन्हाबाबतही मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे. हायकोर्टाकडनं कपिल सिब्बल आणि यांच्यात जो युक्तिवाद चालू आहे वकील संघाचा, ते कुठंतरी पक्ष गोठवल्या जाईल किंवा असं वाटतंय का की एकनाथ शिंदेचं पार्टीचं जे धोका आहे ते होईल आणि नंतर भविष्याचं काय असेल? कसं आहे, ज्युडिशियलवर आपण आता काही स्पष्ट करणं हा ज्युडिशियलचा अवमान आहे आणि त्यामुळे न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणात आपण त्याच्यावर बकीत करणे, भाष्य करणे हे या संविधानाच्या ह्याच्यात उचित नसल्यामुळं मी त्यात खोलत काही जात नाही. परंतु निश्चित आहे, जो काही निर्णय होईल या देशाच्या न्यायालयावर सर्व व्यक्तींना विश्वास असल्यामुळं जे न्यायालय निर्णय देईन ते सगळ्यांनाच मान्य करावं लागणार आहे. सध्या महाराष्ट्रात अजून एक चर्चा चालू आहे मनोज जरांगे पाटलांचे पश्चिम महाराष्ट्राचे दौरे मोठ्या प्रमाणात चालू आहे. परंतु ते आरोप करताना देवेंद्र फडणवीसांवर आरोप करतायत. त्याच्यानंतर आता त्यांनी आपले माजी प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंवरही गंभीर आरोप केलेत आणि आता अनेक भाजपचे लोक सपोर्ट पण करतायत, विरोध पण करतायत. याकडे कसं बघतात? खरं तर जरांगे पाटलांनी 2 वेळेस गुलाल उधळला आणि आता त्यांच्या आंदोलनाची समाप्ती झालेली आहे. लोकांना किती विश्वास त्यांच्यावर ठेवायचा होता तो ठेवला. लोकांनी ज्या काळात त्यांच्याबरोबर जायचं ठरवलं होतं त्या काळात गेली. आता मला वाटत नाही परत नवीन काही त्यांनी किती नवीन हे केलं तरी त्या पद्धतीने त्यांचा विषय आता लोकांना समजलेला आहे आणि मी त्याच्यावर जास्त काय बोलावं. ज्या पद्धतीने ते व्यक्त होत आहे हे खरं तर कुठंतरी संविधानाला पायदळी तोडवण्याचे काम त्यांच्या हातून चालू आहे आणि त्यामुळं त्यांना खरं तर त्यांनी असं भाष्य करून ज्या पद्धतीने सर्व समाज, आता मराठा समाजाला त्यांचं भाषा आवडतं का? ते ज्या भाषेत बोलतात ते कोणत्या सुजाण मराठा समाजाला तर नाही आवडत आणि त्यामुळं त्यांनी भाष्य करणं, त्यांनी त्या शैलीत बोलायचं, कुठंतरी मीडियाला आकर्षित करायचं आणि त्या मीडियाच्या माध्यमातून आपलं आंदोलन आपण स्वतः जिवंत राहण्याची भूमिका ठेवायची आणि त्यामुळे आज ते बावनकुळेवर बोलतात. आमचा निषेध आहे त्यांच्या बावनकुळेवर ज्या पद्धतीने ते गरळ ओकतात. ही गरळ त्यांनी ओकली नाही पाहिजे. शेवटी जात पडताळणी हे ज्युडिशियल मॅटर आहे. त्याच्यात कोणता नेता अधिकारी लक्ष घालू शकत नाही, त्याच्यात कोणी अधिकारी किंवा नेता निर्देश देऊ शकत नाही आणि त्यामुळं कुठंतरी परत समाजाला भ्रमित करायचं आणि कुठंतरी समाजाला वेगळ्या दिशेनं नेऊन परत कुठंतरी चुकीच्या दिशेनं काम करायचं हे काही योग्य नाही आहे आणि जे चाललं ते योग्य नाही. आता मला वाटत नाही की कितपत मराठा समाज हा त्यांच्या बाबतीत या संभ्रमित होईल आणि त्यामुळे सगळं काही चूक चालू आहे. 29 ऑगस्टला त्यांनी जो अल्टिमेटम दिला आहे, खरंच गर्दी होईल का? नंतर त्यांनी मुंबईची घोषणा केली आहे की मुंबईला परत एकदा मागच्या वर्षी जसं आंदोलन झालं तसंच मुंबई जाम करायची आहे. खरं सांगू का, हे न्याय मागण्याचं काही ही पद्धत नाही आहे. संविधानाच्या ज्यांनी गोष्टी कराव्या या देशाचे खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपण नाव घेतो, संविधानाच्या गोष्टी करतो, तर कुठंतरी संविधानाला तोडून संविधानाची पायदळी तोडवण्याचं काम हे चालू आहे आणि या बाबतीत असा न्याय नाही मिळत. खरं तर देवेंद्रसारखा एकमेव मुख्यमंत्री आहे ज्याने त्यांच्या स्ट्रॅटेजीतून मराठा समाजाला जास्तीत जास्त न्याय देण्याची भूमिका दर्शवली आणि ती प्रत्यक्षात आणलीसुद्धा. परवाच आता ज्या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या भूमिकात नरेंद्र पाटलांनी घेतली होती त्या नरेंद्र पाटलांच्या भूमिकेनुसार तिथला अधिकारी ताडकाफडी बदलून टाकला. जे जे करता येईल मराठा समाजाच्या उपयोगितेकरता, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांकरता ते काम देवेंद्रजीने केलं. या मागच्या 50 वर्षात कोणत्याच मराठा मुख्यमंत्र्यांनी हे काम केलेलं नाही आहे. परंतु मुख्यमंत्री हा कोणत्या जाती धर्माचा नसतो, मंत्री हा कोणत्या जाती धर्माचा नसतो. खऱ्या अर्थात तो संविधानानं प्रत्येक समाजातल्या घटकाशी बांधला गेलेला आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही जे वक्तव्य करतात, तुम्ही जे तोंडसुख घेताय, माझ्या मते कुठंतरी
कुठंतरी समाजाला गुमराह करण्याचं काम आपण करताय. ते करू नका. हे पाप आहे, हे पाप आहे. आज आपण बऱ्याच जणांना खऱ्या अर्थानं उद्रेक निर्माण करण्याचं जे काम चालू आहे ते उद्रेक निर्माण केला नाही पाहिजे. हे पदवीधरची पण आता निवडणूक आहे. पदवीधरच्या या निवडणुकीत तुम्ही सतीश चव्हाणांनाही म्हणजे विरोध केला होता की आपल्या भाजपचं तिकीट भेटलं पाहिजे किंवा भाजपनी लढली पाहिजे. याबद्दल काय वाटतं? नाही, मी सतीश चव्हाणांना कधीच विरोध केलेला नाही आहे. महायुती ठरवेल ना. सतीश चव्हाण नेते नाही आहे महायुतीचे. महायुतीचे नेते सुनेत्रा पवार ताई आहे, देवेंद्रजी आहे, एकनाथ शिंदे आहे. ही मंडळी ठरवतील ना. भाजपला एका राष्ट्रवादीकडे द्यायचं आहे, त्याच्या पहिलेच उमेदवाराने घोषित करावं, हे चूक आहे. आणि म्हणून मी त्या चुकीला मी विरोध केलेला आहे की हे आपण घोषित नाही करू शकत, कारण आम्ही तेवढंच काम केलेलं आहे. खरं तर मूळताच हा मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघ भाजपचा आहे. मधल्या ज्यावेळेस आमच्या विरोधात सत्तेत असणाऱ्या काँग्रेसनं राष्ट्रवादींचे षडयंत्र केलं आणि हा मतदारसंघ खरं तर ज्या पद्धतीने त्यांनी त्यांच्याकडे बळकवला तो बळकवला. पहिली या मतदारसंघाची पदवीधर आमदार कुमुदिनी रांगणेकर या होत्या. हे भाजपचा मतदारसंघ आहे आणि त्याच्यामुळे मी सतीश चव्हाणांना बोललो की जोपर्यंत महायुतीचे नेते घोषित करत नाही तोपर्यंत आपण स्वतःहून उमेदवारांना घोषित करणे हे योग्य नाही. नाही, आता सध्या सगळीकडेच आपण बघतोय पदवीधरच्या निमित्ताने अनेक संघटन झालं, आपण फॉर्म भरून घेतले, अनेक तरुण जॉईन झाले. मग हा मतदारसंघ भाजपला सुटावा असं वाटत नाही का? हे बघा, शेवटी भारतीय जनता पार्टी लोकांच्या मनामनात आहे, हृदयात आहे, घराघरात आहे. परंतु अलायन्स महायुतीची एक स्ट्रॅटेजी असते आणि त्याच्यामुळं तो मागणं काम कार्यकर्त्याचं आहे आणि नेत्यांच्या स्ट्रॅटेजीने तो मतदारसंघ सोडणं नाही सोडणं हा त्यांचा विषय आहे. त्यामुळे मागणी करणं तर आमचं काम आहे आणि हक्कानं मागणी करतोय की नाही, आता लोकांच्या मनामनामध्ये कमळ आहे, लोकांच्या हृदयात भारतीय जनता पार्टी आहे आणि त्यामुळे निश्चितपणे हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीपासून वंचित राहिला नाही पाहिजे. नाही, भारतीय जनता पार्टीला जर हा तिकीट सुटलंच तर संजय केनेकर उमेदवार असतील का? मी एक सांगतो, भारतीय जनता पार्टीमध्ये व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ भारतीय जनता पार्टीची विचारधारा आहे आणि त्यामुळं इथे नेते जो निर्देश देतील त्या पद्धतीने उद्या संजय केनेकरला नाही दिलं तरी त्याच ताकदीनं संजय केनेकर भारतीय जनता पार्टीमधून ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्यासाठी काम करणार. ही आमची एक संस्कृती आहे. निश्चितच. बरं, आता उद्या जे काही आंदोलन होणार आहे राष्ट्र एकत्र करण्यासाठी किंवा जी काही रॅली निघणार आहे त्यासाठी तरुणांना आणि लोकांना काय संदेश असेल तुमचा? चला, राज्याचे सक्षम आणि कणखर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात देशाच्या अखंडतेसाठी, एकात्मतेसाठी, सामाजिक समरसतेसाठी आणि खरं तर हिंदुत्वावर घाला घालणाऱ्या त्या देशाच्या शक्तीविरोधी ज्या शक्ती आहे त्यांना उत्तर देण्यासाठी आपल्याला या तिरंग्या रॅलीत सहभाग नोंदवणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे तुम्हा युवकांना खऱ्या अर्थानं जो युवक संभ्रमित होत होता त्या युवकांना आव्हान आहे की अखंडतेसाठी, एकात्मतेसाठी आपण या तिरंग्या रॅलीत सामील होऊया. निश्चितच. तर येणाऱ्या काळात ही जी काही तिरंगा रॅली आहे ती देशप्रेमासाठी, राष्ट्र एकत्रीकरणासाठी अशी रॅली आहे. तर निश्चितच या रॅलीला उत्स्फूर्तपणे सहभागी तरुण होतील अशी अपेक्षा व्यक्त करूया. आणि खरंच आजच्या अमूल्य वेळ काढून आपल्यासोबत संजय केनेकर सर होते, त्यांच्याकडनंही आपण जाणून घेतलं की ही रॅली कशाबद्दल आहे आणि या निमित्तानेच अनेक जे काही तुमच्या मनातले प्रश्न होते की संजय केनेकर पदवीधरमध्ये पाहिजे अशी तुमच्या अनेकांची मागणी होती ती सुद्धा आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेतली का पाहिजे. आणि त्याचबरोबर जे काही सध्या वातावरण आहे, शिवसेनेचं पद जाणार का, त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टी असेल किंवा मनोज जरांगे पाटील असेल, हे सगळे प्रश्न होते. या प्रश्नांची उत्तरं सरांनी दिली आहे. खरंच अमूल्य वेळ काढून त्यांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल खरंच धन्यवाद सर. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.